The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय चैत्र शुक्ल अष्टमी अर्थात 2329वी सम्राट अशोक जयंती या महान दिनाचे औचित्य साधून आपल्या मैत्री बुद्ध विहारात धम्मदेसना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व N11 हडको परिसरातील श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। तुम्हा सर्वांना सर्वप्रथम सम्राट अशोक जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद। आज 2329वी सम्राट अशोक जयंती आहे। खरं तर या भारतवर्षामध्ये अनेक जयंत्या साजऱ्या होतात, त्याची जय्यत तयारीही केल्या जाते, अनेक कार्यक्रमांचं आयोजनही केल्या जाते आणि सर्वत्र विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करून हजारो लाखो लोक एकत्र येतात आणि आनंदोत्सव साजरा करतात। परंतु सम्राट अशोकाची जयंती फार कमी प्रमाणात आपल्या भारत देशामध्ये साजरी होते, ही खरं तर मोठी खेदजनक बाब आहे। त्याचं कारण म्हणजे आज जो आपल्याला बुद्ध धम्म ऐकायला मिळतो आहे, बुद्ध धम्माचा पाऊलखुणा बौद्ध संस्कृती, बौद्ध स्तूप, चैत्य, विहार, लेण्या ह्या ज्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला आपण बुद्ध धम्म म्हणतो, बुद्धाची शिकवण म्हणतो, ती जी आपल्याला आज ऐकायला मिळते आहे, तर त्याला सर्वस्वी त्याचं श्रेय जर कुणाला जाईल म्हणजे बुद्ध आज आहेत असं जे आपण म्हणतो आहे,
समजतोय किंवा बुद्ध धम्माचं आचरण करून आपण लाभ घेतोय, पुण्य संपादन करतोय, याचं सर्वस्वी श्रेय जाते ते म्हणजे सम्राट अशोक यांना. परंतु आज आपण पाहतोय भारतामध्ये सम्राट अशोकाने निर्माण केलेले अनेक शिलालेख असतील, स्तंभ असतील, लेण्या असतील, त्या अस्तित्वात आहेत. काही ठिकाणी त्या नेस्तनाबूत करण्यात आलेल्या आहेत, नष्ट करण्यात आलेल्या आहेत. परंतु तरी सुद्धा सम्राट अशोकाने बौद्ध धम्माला अर्थातच बुद्ध धम्माला जो राजाश्रय दिला आणि बुद्ध धम्मासाठी त्याने जे समर्पित जीवन जगले आणि संपूर्ण आपली मालमत्ता, संपत्ती आणि परिवाराला देखील बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी त्याने कामी लावलं, यासाठी म्हणून सम्राट अशोक कायमस्वरूपी या संपूर्ण जगतामध्ये अजरामर राहतील. आणि त्यांची आज जयंती आहे म्हणून आपल्या विहारामध्ये ही सायंकाळच्या बुद्ध वंदनेच्या निमित्ताने सम्राट अशोक जयंती साजरी व्हावी आणि त्यांच्या जीवनावरती तुम्हाला 2 शब्द सांगावेत, यासाठी म्हणून ही जाहीर धम्मदेसना आपणास मी सांगतो आहे. तेव्हा सम्राट अशोकाचं जीवन कार्य थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितच आपण ते समजून घ्याल आणि सम्राट अशोकाचा गौरव आपणही कराल अशी एक अपेक्षा बाळगतो. खरं तर बघा, भगवान बुद्ध आपले झाले 2600 वर्षांपूर्वी, म्हणजे 2500 वर्षांपूर्वी. आणि भगवान बुद्धांचं वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं. भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर 200 वर्षानंतर सम्राट अशोकाचा कालखंड आहे. म्हणजे भगवान बुद्धानंतर किती वर्षाने? 200, तब्बल किती वर्ष? 200 वर्षानंतर सम्राट अशोकाचा कालखंड आहे. आणि त्या सम्राट अशोकाने जेव्हा या भारतामध्ये भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, बुद्ध इथे जन्मले, त्या बुद्धांनी इथे गृहत्याग केला, त्यांना इथे ज्ञानप्राप्ती झाली, त्यांचं इथे महापरिनिर्वाण झालं, त्यांनी इथे धम्मचक्र प्रवर्तन गतिमान केलं, असंख्य लोकांमध्ये परिवर्तन घडून आणलं, अनेक लोकांमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाची शिकवण भगवान बुद्धांनी इथे दिली. भगवान बुद्धांनी माणसांना माणुसकी कशाला म्हणतात आणि त्याचबरोबर शील सदाचार कशाला म्हणतात, नैतिकता कशाला म्हणतात, परोपकार कशाला म्हणतात, याची शिकवण ज्या भगवान बुद्धांनी जगताला दिली, त्या भगवान बुद्धाचा धम्म, त्यांची शिकवण उजागर करण्याचं काम सम्राट अशोकाने बघा भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 200 वर्षानंतर केलेला आहे. मी तर म्हणेन, यदा कदाचित सम्राट अशोक जर जन्मले नसते तर तुमचा बौद्ध धम्माचा अभ्यास असेल नसेल माहिती नाही, परंतु ज्यांना बौद्ध धम्माचा आज अभ्यास असेल, ज्यांचा कुणाचा, ते समजू शकतात. जर यदा कदाचित सम्राट अशोक जन्मास आलेच नसते तर तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, आज जो बुद्ध बाबासाहेबांनी आपल्याला दिला किंवा जगामध्ये जो बुद्ध धम्म आपल्याला पाहायला मिळतोय ना, तो बिलकुल पाहायला मिळाला नसता. बुद्ध इथे जन्माला आले हेही लोकांना समजलं नव्हतं जर सम्राट अशोक इथे जन्माला आले नसते. तर काय केलं त्या सम्राट अशोकाने माहिती आहे तुम्हाला? का म्हणून सम्राट अशोक इथे जन्माला आले नसते, तर म्हणजे बुद्ध मिळाले नसते असं मी म्हणत आहे. तर सम्राट अशोक इथे जन्माला आल्यानंतर त्यांनी काय केलं, तर पहिली गोष्ट बघा, सम्राट अशोकाचा जो कालावधी आहे तर त्याने राज्याभिषेकाच्या 9व्या वर्षी कलिंगाबरोबर युद्ध केलं. आजचा जो ओडिसा जो एरिया आहे बघा, ते कलिंग प्रदेश तेव्हाचा, त्या कलिंगाबरोबर युद्ध केल्यानंतर नरसंहार झाला. लाखो लोक त्या युद्धात त्या सम्राट अशोकाकडून मारल्या गेले. कुणाचा हात तुटला, कुणाचा पाय तुटला, कुणाचा डोळा निकामी झाला, कुणाची छातीमध्ये, कुणाच्या पोटामध्ये तलवार होती तर कुणाच्या कुठे बाण होता. अनेक स्त्रियांचा, कुणाचा मुलगा गेला, कुणाचा पती गेला, कुणाचा भाऊ गेला, कुणाचा कोण गेला आणि लोक विवळत होते, किंचाळत होते. प्रचंड सगळीकडे रक्ताचा पूर आला असं म्हणतात. असंख्य लोक त्या युद्धामध्ये, कलिंगाबरोबर जे युद्ध झालं, मारल्या गेली.
आणि तेव्हा मात्र एकदा सम्राट अशोकाने आपल्या पटना स्थित, आता पटना आहे तेव्हा पाटलीपुत्र म्हणायचे त्याला, पटना आताही आहे, सम्राट अशोकाची ती राजधानी होती, त्याचा जन्म त्याचं जीवन कार्य तिथे त्या पटनामध्ये गेलेल्या पाटलीपुत्रामध्ये गेलेला आहे, तिथे त्यानं आपला राज्य कारभार चालवलेला आहे. आणि तिथे मग सम्राट अशोकाने युद्धानंतर आपल्या राजवाड्यामध्ये तो काही दिवस खिन्न होता, उदास होता, तो नरसंहार पाहून त्याचं डोकं, त्याचं मन विचलित झालं होतं. आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी चुकतोय. आणि तेव्हा नेमकं एक भिक्खू भिक्षाटनासाठी त्याच्या राजवाड्यासमोरून चालत असताना त्याने खिडकीतून त्या भिक्खूला पाहिलं, त्या भिक्खूची संथ गती पाहिली, त्या भिक्खूचा संयम पाहिला, त्या भिक्खूचं प्रसन्न मुद्रा पाहिली. आणि सम्राट अशोकाने मनोमन विचार केला की मी सम्राट आहे, मी राजा आहे, माझं राज्य प्रचंड मोठं आहे, माझ्याकडे सर्व सैनिक आहेत, सर्व प्रकारची धन दौलत आहे, नोकर चाकर आहे, परंतु तरी माझ्या चेहऱ्यावरती उदासीनता आहे, माझ्या चेहऱ्यावरती तणाव आहे, माझ्या चेहऱ्यावरती भीती आहे, माझ्या चेहऱ्यावरती पश्चाताप आहे, आणि माझं मन मात्र एकदम दुःखी कष्टी बनलेलं आहे. परंतु या श्रमणाकडे असं काय असावं की जे माझ्याकडे नाही आहे, आणि माझ्याकडे असं काय नाही की जे या श्रमणाकडे असेल. यावरती काही क्षणासाठी राजाने विचार केला आणि राजाने आपल्या सैनिकांकडून त्या श्रमणाला राजदरबारात सन्मानपूर्वक बोलून आणावे अशी आज्ञा केली. आणि मग सैनिकांनी त्या भंतेजीला दरबारात बोलविलं. राजाने आपल्या आसनावरती भंतेजींना बसवलं आणि त्यांना प्रश्न केले की आपण कोण आहात, आपल्याकडे असं काय आहे की आपली मुद्रा एवढी प्रसन्न आहे, मी राजा आहे पण मी उदास आहे, मी तणावामध्ये आहे, तुमच्याकडे असं काय आहे, तुम्ही कोण आहात. तेव्हा भंतेंनी सांगितलं, महाराज मी श्रमण आहे, बौद्ध भिक्खू आहे, आणि भगवान बुद्धाच्या धम्माला मी आचरणात आणतो, भगवान बुद्धाची शिकवण मी आचरणात आणतो. जेव्हा भंतेंनी सम्राट अशोकाला सांगितलं तेव्हा त्याच्या मनामध्ये गोडी निर्माण झाली, बुद्ध धम्माच्या बद्दल श्रद्धा निर्माण झाली, आणि त्या श्रद्धेचं रूपांतर त्याने मोगलीपुत्र तिस्त नावाच्या एका भिक्खूकडून, महास्तविक ज्येष्ठ भिक्खूकडून बुद्ध धम्म शिकून घेतला. अगोदर बुद्ध धम्म जाणून घेतला, समजून घेतला, बुद्धाच्या संदर्भात संपूर्ण माहिती त्याने काढली. आणि जेव्हा त्याने भगवान बुद्धाच्या कथा, बुद्ध जीवन कथा, बुद्धाचे उपदेश ऐकले तेव्हा त्याचं मन परिवर्तित झालं, मत परिवर्तन झालं, त्याचं मन बदललं त्याचं. आणि जे मन युद्धामध्ये रमलेलं होतं, जे मन बिलकुल एकदम क्रोधामध्ये होतं, द्वेषामध्ये होतं, अहंकारामध्ये होतं, ईर्षेमध्ये होतं, त्याचं ते मन एकदम संयमित झालं बघा. आणि तेव्हा त्याला वाटलं की आपण कुठेतरी चुकतोय, हा नरसंहार आपण थांबवला पाहिजे, ही हिंसा आपण थांबवली पाहिजे, हा अत्याचार आपण थांबवला पाहिजे, माणसांना मारण्याचा कार्यक्रम आपण थांबवला पाहिजे, माणसांना त्रास देण्याचा कार्यक्रम आपण थांबवला पाहिजे, आपला क्रोध आपण कमी केला पाहिजे, आपल्यातला द्वेष आपण कमी केला पाहिजे, आपल्यातले अवगुण आपण काढून टाकले पाहिजे. कारण बुद्ध म्हणतात, नहीं वेरे न वेरानी संमंती धकुदाचनं अवेरेनच संमंती येस धम्मो सनंतनो. या निसर्गाचा, जगताचा जर कोणता नियम असेल तर वैराने वैर कधी शांत होत नाही. कौटुंबिक वैर असेल, एखाद्या कुटुंबामध्ये कलह असेल, एखाद्या समाजामध्ये कलह असेल, एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या देशामध्ये कलह असेल, तर तो कलह थांबवायचा असेल तर भगवान बुद्ध म्हणाले त्यासाठी प्रेम, संयम, मैत्री आवश्यक आहे. प्रेमाने, संयमाने आणि मैत्रीने जगाला जिंकता येते, आणि तेच खरं जिंकणं आहे. भगवान बुद्ध म्हणाले युद्धामध्ये हजारो लाखो लोकांना जिंकण्यापेक्षा
जो आपल्या मनावर विजय प्राप्त करतो, म्हणजे जो संयमशील बनतो, जो आपल्या वाणीवर संयम प्राप्त करू शकतो, जो आपल्या मनावर संयम प्राप्त करू शकतो, जो आपल्या शरीरावरती संयम प्राप्त करू शकतो, जो आपल्यातले अवगुण काढून टाकू शकतो, जो सद्गुण आपल्यातले वाढवू शकतो, वृद्धिंगत करू शकतो, तो खरा नरवीर विजयी आहे, अशी भगवंताची शिकवण आहे. हे सम्राट अशोकाला जेव्हा समजलं, तेव्हा सम्राट अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या 9व्या वर्षापासून धम्माच्या म्हणजे बुद्ध विचारांवरती आपलं राज्य 40 वर्ष चालवलं. बघा राज्यकारभार किती वर्ष? 40 वर्ष कारकीर्द होती त्याची. आणि 40 वर्षाची जी कारकीर्द होती म्हणजे राज्याभिषेकाच्या 9व्या वर्षानंतर त्याने 40 वर्षापर्यंत आपल्या भगवान बुद्धाच्या धम्माला पुढे ठेवून, बुद्ध विचाराला समोर ठेवून आणि अहिंसा मार्गाला भगवंताच्या समोर ठेवून, मैत्रीच्या मार्गाला समोर ठेवून त्याने संपूर्ण लोकांना जिंकण्याचा एक संकल्प केला. आणि तो संकल्प दिवस होता विजयादशमीचा, ज्याला लोक दसरा म्हणतात, अशोक विजयादशमी म्हणतात. आपण ती साजरी करत असतो. बघा ऑक्टोबर मध्ये येते अशोक विजयादशमी. त्याने त्या दिवशी संकल्प केला की आजपर्यंत मी तलवारीच्या जोरावरती लोकांवर विजय प्राप्त करत होतो, विजय मिळवत होतो, लोकांना धाक दाखवत होतो, लोकांना मारत होतो, लोकांचं राज्य लुबाडत होतो, परंतु हा अन्याय आणि हा नको तो चुकीचा मार्ग आहे भगवंताच्या शिकवणुकीनुसार. कारण याचा परिणाम मला आणि माझ्या राज्याला, माझ्या परिवाराला आज ना उद्या, उद्या ना परवा भोगावा लागेल. आणि भोगण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा सर्व काही हातातून निघून गेलेले असते. आणि म्हणून त्याला कर्माचा सिद्धांत समजला भगवान बुद्धांनी सांगितलेला. आणि तो सम्राट अशोक भंते मोगली पुत्र तिस्स यांच्या समोर नतमस्तक झाला. कारण भंते भिक्खू आणि भिक्खू संघ बुद्धाचं रूप असतात. हे चिवर भगवंताचं काशाय वस्त्र आहे. हे बुद्धाला जिवंत ठेवण्याचं काम करते, बुद्ध विचारांना जिवंत ठेवण्याचं काम करते, लोकांमध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करते. आणि म्हणून हे काशाय वस्त्र ही अर्हताची ध्वजा आहे. अर्थातच हे बुद्धाचं वस्त्र आहे. सम्राट अशोकाने त्या भिक्खू समोर, मोगली पुत्र तिस्स यांच्या समोर वंदन केलं, पंचांग प्रणाम केला आणि संकल्प केला की नको तेव्हा मी ही तलवार म्यानातून बाहेर काढणार नाही. ही म्यानात तलवार ठेवेल, आवश्यकता नसेल तेव्हा ही तलवार म्यानात असेल, पण जर कोणी चाल करून समोरून आलं तेव्हाच ही तलवार बाहेर निघेल, अन्यथा माझा राज्यकारभार बुद्धांनी सांगितलेल्या शील सदाचारानुसारच चालवेल. संपूर्ण जनता आणि संपूर्ण राज्यातील लोक माझ्या पुत्रासमान मी मानेल, अशा प्रकारचा त्याने संकल्प केला. बौद्ध धम्माची त्याने दीक्षा घेतली, उपोषण पालन करत राहिला, पंचशील पालन करत राहिला. आणि त्याने केवळ स्वतः बौद्ध बनला नाही, आदर्श बौद्ध बनला नाही, केवळ परिवारालाच बौद्ध धम्माची दीक्षा दिली नाही, केवळ स्वतः उपोषणाचंच फक्त पालन केलं नाही, पंचशीलाचंच फक्त पालन केलं नाही, तर आपल्या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीने रोज आणि रोज पंचशीलाचं पालन करावं, आठवड्यातून एक दिवस आर्य उपोषणाचं पालन करावं. त्यांनी भिक्खू संघाशी प्रामाणिक राहून भिक्खू संघाला दान पुण्य करावं, त्यांची सेवा करावी, विहारामध्ये जावं आणि परोपकाराचे काम करावेत. अशा प्रकारचं काम करण्यासाठी लोक धम्माचं आचरण करतात की नाही? तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकमेव सम्राट अशोक असा झाला की लोक धम्माचं आचरण करतात की नाही, लोक पंचशील पाळतात की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याने प्रत्येक ठिकाणी अधिकारी नेमून दिले. बघा तुम्ही, हे होत नाही. बघा, अधिकारी नेमून दिले की लोकांनी धम्माचं आचरण करावं. म्हणजे लोकांवरती अंकुश ठेवण्यासाठी, लोकांवरती लक्ष ठेवण्यासाठी. भिक्खू तर शिकवतील लोकांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी, परंतु कोणी जर दारू पित असेल तर त्याला शिक्षा, खोटं बोलत असेल कोणी तर त्याला शिक्षा,
कोणी लुबाडत असेल तर त्याला शिक्षा, त्याला दंड. कोणी जर हिंसा करत असेल तर त्याला दंड. कोणी हिंसा करून घेत असेल त्याला दंड. कोणी चोरी करत असेल त्याला दंड. कोणी व्यभिचार बलात्कार करत असेल त्याला दंड. आणि अशा प्रकारे कोणी पंचशिलाच्या विरोधामध्ये वागत असेल, अष्टशिलाच्या विरोधामध्ये वागत असेल तर भगवंताचा कर्म सिद्धांत तर त्याला परिणाम देईलच देईल. परंतु मी एक धम्मराजा आहे आणि त्यामुळे माझं आद्य कर्तव्य आहे की माझ्या राज्यातील जी प्रजा आहे ती माझ्या मुलाप्रमाणे आहे. आणि ज्याप्रमाणे एखादे माता पिता आपल्या मुलीला किंवा मुलाला त्याच्यामध्ये बिघडू नये, म्हणजे त्याला चांगले संस्कार लागावेत, चांगल्या मार्गामध्ये मुलाने राहावं यासाठी लक्ष ठेवतात. अगदी त्याप्रमाणे लक्ष ठेवण्यासाठी त्याने काही अधिकारी नेमले होते बघा. आणि त्यामुळे सम्राट अशोकाने भगवान बुद्धाने सांगितलेले अहिंसा, मैत्री या धम्म विचारांवरती प्रभावित होऊन आपला राज्यकारभार 40 वर्षांपर्यंत चालवलेला आहे. आणि त्यामुळे त्याचं जे योगदान आहे ते फार महत्वाचं आहे. बौद्ध धम्माच्या साठी महत्वाचं योगदान कोणतं आहे तर तुमच्या माहितीसाठी ज्याला आपण आता गुफा म्हणतो, लेण्या म्हणतो ना, त्या लेण्या तुम्ही बुद्धगयेच्या धम्म सहलीमध्ये जर कधी गेला असाल तर काही काही ठिकाणी तुम्हाला अशोक स्तंभ पाहायला मिळतात बघ. आपण पाहिले अशोक स्तंभ. तुम्ही बुद्धगयेच्या सहलीत गेला असाल तर अशोक स्तंभ म्हणजे स्तंभ पिलर, असे पिलर आहेत, असे गोल गोल आहेत एकदम. सम्राट अशोकाने निर्माण केलेले बघा. तुम्हाला आठवत असेल तुम्ही बुद्धगयेला कोणी गेला असाल तर असे गोल गोल कॉलम आहेत, मोठे उंचच्या उंच. आणि त्याच्यावरती मग एक एक असा सिंह काढलेला आहे बघा सम्राट अशोकाने. प्रत्येक ठिकाणी काही काही ठिकाणी आज आहेत, काही काही ठिकाणी ते नेस्तनाबूत केलेले आहेत. विशेष म्हणजे त्या सम्राट अशोक असा एक राजा होऊन गेला की या जगतामध्ये सर्वात प्रथम त्याने शिलालेखांची निर्मिती केली. शिलालेख म्हणजे काय माहिती तुम्हाला? असे स्तंभ निर्माण केले, त्याच्यावरती सिंह तर काढला आणि त्या स्तंभांवरती किंवा जे शिला म्हणजे काय, शिला म्हणजे दगड, शिला म्हणजे शिळा म्हणतो ना आपण, शीळ किंवा शिळा म्हणजे दगड. तर शिलालेख म्हणजे त्या दगडावरती त्यानं लेख लिहिले. कोणते लेख लिहिले, कोणते लेख कोरले त्यानं? तर लेख लिहिले बुद्ध धम्माच्या आचरणासंबंधी. प्रजेने कसं वागावं, म्हणजे कसं वागलं नाही पाहिजे, कसं वागायला पाहिजे, मुलांनी आई वडिलांबरोबर कसं वागावं, आई वडिलांनी मुलांबरोबर कसं वागावं, भावा बहिणीने एकमेकांशी कसं वागावं, माणसाने माणसांशी व्यवहार कसा करावा, प्राण्यांशी व्यवहार कसा करावा, एकूण एक गोष्ट त्याने त्या स्तंभांवरती लिहिली, दगडांवरती लिहिली. हे बाकीच्या तर गोष्टी लिहिल्याच त्यानं आचरणाच्या संदर्भातील. परंतु विशेषतः अशी की त्याने लेण्या आणि शिल्पकला, स्तूप, स्थापत्य ज्याला म्हणतो ते, आणि जिथे जिथे शिलालेख कोरले त्यापैकी बहुतांश शिलालेखांवरती, बहुतांश अशोक स्तंभांवरती त्याने सिद्धार्थ गौतमाचा जन्म इथे झाला. आता आम्ही बुद्धगयेला जातो बघा. लुंबिनीला तुम्ही जेव्हा गेला असाल कधी तर लुंबिनीला मायादेवी विहार आहे, महामाया विहार आहे. त्या विहारामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जेव्हा जन्म झाला वैशाख पौर्णिमेला, तेव्हा तिथे खाली एक शिळा आहे, दगड आहे, त्याच्यावरती म्हणजे जन्म झाला आणि पहिले पाऊल ठेवले म्हणून एक शिळा, जन्म संकेतांक शिळा म्हणून तिथे ठेवलेली आहे. आणि वरती भिंतीवरती महामाया देवी प्रसूत होतानाचं एक दृश्य दाखवलेलं आहे. झाडाला असं पकडलं, शाल वृक्षाला, बाकीच्या दाशांनी असं ते कापड धरलं आणि महामाया सिद्धार्थ गौतमाला जन्म देत आहे. सिद्धार्थ गौतम चालत आहेत, अशा प्रकारचं एक दृश्य दाखवलं बघा. त्या विहाराच्या अगदी बाहेर एक अशोक स्तंभ आहे. त्या अशोक स्तंभावरती सम्राट अशोकाने करून ठेवलं, येथे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. आणि म्हणून लुंबिनीच्या परिसरामध्ये जेवढे शेतकरी असतील आणि शेत जमिनी असतील त्यांना जो शेतीचा कर येतो, कर भरावा लागतो, त्या करामध्ये त्याने कपात केली, त्यांचा तो कर कमी केला. आणि त्याचं कारण काय सांगितलं तर या परिसरामध्ये लुंबिनी वनामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांचा म्हणजे जन्म झाला आणि म्हणून शेतकऱ्यांचा कर त्याने तिथे कमी केला. आणि त्यामुळे
भारतातल्या अनेक ठिकाणी त्यानं असे अशोक स्तंभ निर्माण केले बघा. अशोक स्तंभ तुम्ही जर पाहाल बुद्धगयेला, तर बुद्धगयेच्या विहाराच्या बाजूला जिथे त्याला काय म्हणतो, मुचलिंद सरोवर म्हणतो बघा, त्या मुचलिंद सरोवराच्या तिथे जाताना एक अशोक स्तंभ आहे. तिथे पण तो कोरून ठेवला त्याने अशोक स्तंभ. तिथे कोरून ठेवलं की ते बुद्धत्व प्राप्त झालं सिद्धार्थ गौतमाला. आज सगळं काही ते दिसत नाहीये स्पष्टपणे. असे अनेक त्याने शिलालेख कोरले, अनेक त्याने अशोक स्तंभ निर्माण केले. विशेषतः त्याचे अशोक स्तंभ कुठे आहेत, एक तर लुंबिनीला, गया येथे ज्ञानप्राप्ती झाली, तर सारनाथला तर जो अशोक स्तंभ आहे त्याच्यावर तर त्याने धम्मचक्र बनवलेला आहे. धम्मचक्र एक 32 आऱ्याचं चक्र असते आणि एक 24 आऱ्यांचं चक्र असते. तुम्ही जर भारतीय राष्ट्रध्वजावरती पाहाल तर 24 आऱ्यांचं चक्र आहे बघा. 24 आरे आहे. बुद्ध धम्माचा त्याच्यात पूर्ण अर्थ आहे. आता बऱ्याच लोकांना ते माहिती नाहीये. आणि भारताची जी राजमुद्रा आहे, 4 सिंहाची राजमुद्रा आहे बघा. चारी बाजूला सिंह आहेत. भगवान बुद्धाला शाक्य सिंह म्हणायचे बघा. भगवंताला काय म्हणायचे आपल्या? शाक्य सिंह. आणि सिंह हे जागृतीचं प्रतीक आहे. सिंह कशाचं प्रतीक आहे? जागृती, सावधता, सावधानता त्याचं प्रतीक आहे. आणि भगवान बुद्धांनी जागृती शिकवली. जीवन जगत असताना आपल्या पंचेंद्रियांचा कसा वापर करावा, कसं संयमशील जीवन जगावं, शील सदाचाराचं पालन कसं करावं, वाम मार्गापासून कसं अलिप्त राहावं, या संदर्भातली जागृती, सावधानता भगवान बुद्धांनी शिकवली नाही का. सब पापस अकरण म्हणजे अकुशल कर्म पासून अलिप्त राहा, कुशल कर्म करा, यासाठी सावध राहिलं पाहिजे. सावध नसेल तर आपल्याला कुशलही कळणार नाही आणि अकुशलही कळणार नाही, पापही कळणार नाही आणि पुण्यही कळणार नाही. आणि म्हणून त्याने सम्राट अशोकाने सारनाथला धम्मचक्र पण बनवलं. अशोक चक्र पण त्याला अशोक चक्र म्हणतात आणि धम्मचक्र पण म्हणतात बघा. अशोकाने निर्माण केलं म्हणून अशोक चक्र. तर ते 24 आर्याचं एक चक्र आहे आणि 32 आर्याचं एक चक्र आहे तुमच्या माहितीसाठी. तर 32 आर्याचं चक्र तुम्ही पाहिलं नसेल तर जेव्हा कधी तुम्ही सारनाथला जाल तर सारनाथला बघा म्युझियम आहे. त्या म्युझियम मध्ये हे चक्र ठेवलेले आहे. आणि त्या म्युझियम मध्ये मूळ जो भारताची राजमुद्रा आहे ना 4 सिंहाची, तो स्तंभ, ते 4 सिंह, सत्यमेव जयते, त्याच्यामध्ये पण छोटं एक चक्र, अशोक चक्र 32 आर्याचं आणि 24 आर्याचं. तर 32 आर्यांचं जे आहे ते भगवंताच्या 32 लक्षणांचं प्रतीक आहे बघा. भगवान बुद्धांमध्ये किती लक्षणं होते? बुद्ध असण्याचे 32 लक्षणं होते आणि 80 शुभ चिन्ह होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये याचं वर्णन केलेलं आहे बघा. म्हणजे 32 लक्षणांनी युक्त कोण असते? सम्यक संबुद्ध असतात बघा. 32 लक्षणांनी युक्त असतात ते. 32 लक्षणं असतात त्यांच्याकडे पूर्ण त्यांच्या शरीरावरती, टॉप टू बॉटम म्हणजे तळपायापासून या मस्तकापर्यंत 32 लक्षणं असतात की जे कोणाकडेच नसतात बघा. विशेषत्वाने ते सम्यक संबुद्धांकडे असतात आणि म्हणून 32 लक्षणांनी ते युक्त असतात. 80 शुभ चिन्ह असतात त्याच्या व्यतिरिक्त. आणि त्यामुळे 32 आर्यांचं एक चक्र आहे आणि 24 आर्यांचं चक्र आहे. त्या संदर्भातील माहिती तुम्हाला वेगळी दिल्या जाईल. पण मी हे यासाठी म्हणून सांगतो की सारनाथला पण अशोक स्तंभाचं निर्माण केलं. त्यानंतर महापरिनिर्वाण भूमी कोणती आहे? कुशीनारा. कुशीनाराला सुद्धा त्याने शिलालेख कोरले, अशोक स्तंभ तिथे स्थापन केला आणि तिथे पण लिहिलं भगवंताचं महापरिनिर्वाण इथे झालं. ह्या घटना त्याने केव्हा लिहून ठेवल्या माहितीये तुम्हाला? राज्याभिषेक झाल्यानंतर आपल्या अमात्य परिवारासह, आता जसे तुम्ही बुद्धगयेला धम्मसहलीला जाता ना, तर सम्राट अशोकाने सुद्धा राजा असताना जेव्हा कलिंगाचं युद्ध केल्यावर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्याच्या काही वर्षानंतर त्याने आपल्या परिवाराला सोबत घेतलं, आपल्या अमात्यांना, नातेवाईकांना सोबत घेतलं, आपल्या सैनिकांना सोबत घेतलं आणि तोही धम्म यात्रेवरती निघाला. आणि कुठली धम्म यात्रा केली त्याने? तर त्याने जिथे जिथे बुद्ध फिरले, जिथे जिथे बुद्ध थांबले, जिथे जिथे भगवंताने उपदेश केले, जिथे जिथे भगवंताने अनेक अनेक लोकांमध्ये परिवर्तन घडून आणलं, सम्राट अशोक तिथे तिथे गेले. आणि जाऊन फक्त पायाच पडले नाही, जाऊन फक्त वंदनच केलं नाही, तर त्याने तिथला अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर त्याने तिथे
प्रत्येक ठिकाणी लिहून ठेवलं की इथे कोणकोणती घटना घडली. भगवान बुद्धाच्या जीवनाशी संबंधित कोणती घटना घडली, बुद्धाने इथे काय केलं, ह्या सगळ्या घटना त्याने तिथे लिहिल्या. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला मी सांगेल, भगवान बुद्धांचे सर्व म्हणजे जिथे जिथे गेले ते तर ठिकाणं शोधले त्याने. परंतु विशेष गोष्ट कोणती केली माहितीये बुद्धाला जिवंत राहण्यासाठी, बुद्ध शासन जिवंत राहण्यासाठी? भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर भगवंताचे जे अस्थि धातू होते, भगवंताचा महापरिनिर्वाण झालं कुशीनगरला, तिथे अंतिम संस्कार झाला. आणि अंतिम संस्कार झाल्यानंतर त्यांच्या ज्या अस्थी होत्या त्या अस्थि धातू एकत्र जमा केल्या आणि त्या जमा करून 8 ठिकाणी त्याची विभागणी केली. भगवंताच्या अस्थींची किती ठिकाणी विभागणी केली? 8 ठिकाणी. त्या काळातल्या सुप्रसिद्ध असलेल्या ज्यांचं विशेष असं राज्य होतं, वेगवेगळ्या प्रकारचं राज्य होतं, त्या राजांच्या विनंतीवरून त्या प्रत्येक राजाला तशा 8 राज्यामध्ये 8 राजे लोकांना भगवान बुद्धांच्या अस्थी देण्यात आल्या. मग त्या राजे लोकांनी काय केलं? आपापल्या प्रदेशात जाऊन भगवान बुद्धांच्या अस्थींवरती असे महान स्तूप निर्माण केले. बघ, मोठमोठे स्तूप निर्माण केले. कारण भगवान बुद्धांनी हे सांगितलं की भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर नेमकं काय काय करायचं, त्यांच्या अस्थि धातूंवरती स्तूप कसे निर्माण करायचे, स्तूप कसा असावा वगैरे वगैरे. आणि मग त्या 8 राजांनी जे स्तूप निर्माण केले, तर सम्राट अशोकाने काय केलं माहितीये? त्याच्या काळामध्ये भगवंताच्या नंतर 200 वर्षानंतर सम्राट अशोकाने भगवंताच्या काळात ज्या 8 राजांनी ते स्तूप निर्माण केले होते ना अस्थींवरती भगवंताच्या, ते त्याची तोडफोड झाली होती बरीच. मग त्याचं उत्खनन केलं आणि उत्खनन केल्यानंतर 8 पैकी 7 स्तूपाचं त्याने उत्खनन केलं आणि 7 स्तूपातील भगवंताच्या अस्थि धातू त्याने एकत्र केले. एकत्र गोळा करून त्याचे 84,000 भाग केले. किती? 84,000 भाग केले. असे बारीक बारीक भगवंताच्या अस्थि धातू खूप मोठ्या असतात. सर्वसामान्य व्यक्तीसारख्या त्यांच्या अस्थि अशा काही कमी नसतात, खूप मोठ्या अस्थि असतात भगवंताच्या. तर 84,000 त्याचे तुकडे तुकडे केले. आणि 84,000 तुकडे करून काय केलं माहितीये तुम्हाला? त्यानं या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये, हा जम्बूद्वीप म्हणजे आताचा भारत नव्हे, तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, बलुचिस्तान, हे संपूर्ण चायनाची बॉर्डर, आताचं थायलंड, ब्रह्मदेश वगैरे वगैरेचा जो भाग आहे, तेव्हाचा जम्बूद्वीप प्रचंड मोठा होता आपला देश सम्राट अशोकाच्या काळामध्ये. आणि त्या संपूर्ण प्रदेशामध्ये सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या आठवणीमध्ये एका स्तूपाचं निर्माण केलं. बघा, 84,000 स्तूपांचं निर्माण केलं. परंतु कालौघामध्ये सम्राट अशोकाच्या नंतर अनेक राजे आले गेले, कधी कोणते तर कधी कोणते. बुद्ध धम्माचं शासन जे आहे, बौद्ध राजांचं शासन 1200 वर्षानंतर संपलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे राजे आले, त्यांनी स्तूपांची नासधूस केली. विहारांची तोडफोड केली, भिक्खूंच्या कत्तली केल्या. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं प्रवचनामध्ये बघा. आणि बुद्ध धम्माला नष्ट कसं करता येईल, बुद्ध धम्माची पिछेहाट कशी करता येईल, याचा कसोशीने लोकांनी प्रयत्न केला. आणि त्यानुसार बौद्ध धम्माच्या ज्या पाऊलखुणा आहे, बौद्ध संस्कृती जी आहे, इथून नेस्त नाबूद करण्यात आली. फार कमी ठिकाणी ते सम्राट अशोकाने निर्माण केलेले स्तूप राहिले शिल्लक. त्यापैकी महत्वाचा एक स्तूप राहिला कपिल वस्तूमध्ये, त्याला पिपरवा स्तूप म्हणून तो जगप्रसिद्ध आहे. बघा, त्या पिपरवा स्तूप जो आहे ना कपिल वस्तूमध्ये, त्याच्यात भगवंताच्या अस्थि धातू सम्राट अशोकाला ज्या सापडल्या त्या होत्या भगवंताच्या कवटीच्या अस्थी. ही कवटी असते, ह्या कवटीच्या अस्थी 22 तुकडे सापडले. किती? 22 तुकडे इंग्रजांना सापडले. तुम्हाला सांगू, सम्राट अशोकाने जे हे वेगवेगळ्या ठिकाणी केले ना स्तूप निर्माण, तर इंग्रजांनी जेव्हा उत्खनन केलं नंतरच्या काळामध्ये, तर भगवंताच्या कवटीचे 22 तुकडे म्हणजे अस्थि धातू सापडले. तेव्हा आपण काय बौद्ध नव्हतो, दीक्षित बौद्ध नव्हतो, भारतात कोणी बौद्ध नव्हते. थायलंड बौद्ध राष्ट्र होतं, तर थायलंडच्या बौद्ध भिक्खूंनी
भारत सरकारला त्या काळात इंग्रजांना विनंती केली की आम्ही बौद्ध आहोत, आमच्याकडे अस्थी द्या. तर इंग्रजांनी त्या थायलंडच्या लोकांना भिक्खूंना अस्थी दिल्या. ते तिकडं राहिल्या. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूच्या नेतृत्वामध्ये थायलंड कडून पुन्हा त्या अस्थी भारतात आणल्या गेल्या आणि आता सध्या भगवंताच्या अस्थी दिल्ली येथील नॅशनल म्युझियम मध्ये अस्तित्वात आहे. आमचं पुन्हा पुन्हा दर्शन होते बघा. दिल्लीला बऱ्याचदा आम्ही गेलो, त्या अस्थींचं दर्शन घेतलं. भगवंताच्या अस्थी सुस्पष्टपणे पाहायला मिळाल्या बघा. कवटीच्या ज्या अस्थी धातू आहे भगवंताच्या, तो मागे आम्ही थायलंडला जाताना कलकत्त्याला पण गेलो होतो. कलकत्त्याला पण फार मोठं म्युझियम आहे. तुम्ही कधी जर गेलात तर त्या कलकत्त्याच्या म्युझियम मध्ये सुद्धा भगवंताच्या अस्थी धातू आहे. आजही भगवंताच्या 2500 वर्षानंतर अस्थी धातू आहे. मी हे यासाठी म्हणून तुम्हाला सांगितलं की ह्या भगवंताच्या अस्थी धातू आज ज्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्या पुण्यवान श्रद्धावंत लोकांना, त्या फक्त आणि फक्त सम्राट अशोकामुळे पाहायला मिळतात बघा. सम्राट अशोक जर झाले नसते, त्या स्तूपाचं त्यांनी उत्खनन केलं नसतं, त्या अस्थी गोळा केल्या नसत्या, त्याचे तुकडे केले नसते, 84,000 स्तूप तयार केले नसते, तर आपल्याला आज अस्थीचं दर्शन झालं असतं का भगवंताच्या अस्थी धातूचं? बिलकुल झालं नसतं. तर हे सम्राट अशोकाची सर्वात मोठी देण आहे बघा आपल्या संपूर्ण जगताला. आणि त्यामुळे हे महान कार्य सुद्धा सम्राट अशोकानं केलं. दुसरं कार्य कोणतं केलं असं जर म्हणाल तर आजच्या राज्यकर्त्यांना, जे राजकीय लोक आहेत, शासक आहेत ना आजचे, आमदार, खासदार, मंत्री वगैरे हे जे काही आहे, यांच्यासाठी एक आदर्श म्हणून जर कोणतं कार्य सम्राट अशोकाने केलं असेल, त्यानं राज्यकारभार तर संपूर्णच राज्यकारभार, त्याचा आदर्श राज्यकारभार होता कारकीर्द सम्राट अशोकाची. परंतु त्याने आताच्याही राजकर्त्यांना आदर्श घ्यावा यासाठीचं काम जर कोणतं केलं असेल तर त्याने महामार्गांची निर्मिती केली. एका राज्यापासून दुसऱ्या राज्याला जोडणारे आताचे जसे हायवे आहे बघा, आता समृद्धी महामार्ग आहे, अजून भरपूर महामार्ग बनत आहे. पहिल्या काळात बघा रस्ते नव्हते, आपण पाहतो पाऊल वाटा होत्या. सम्राट अशोकाच्या काळामध्ये महामार्ग होते बघा. आणि महामार्ग म्हणजे एका राज्यापासून दुसऱ्या राज्याला जोडणारे. आणि त्या महामार्गाच्या दुतर्फा त्याने मोठमोठे सावलीची झाडं लावण्याचं काम केलं बघा. संपूर्ण प्रदेशामध्ये संपूर्ण मोठमोठ्या हायवेच्या महामार्गाच्या दुतर्फा दोन्ही साईडला मोठ्या मोठ्या सावलींच्या झाडाचं निर्माण केलं, जेणेकरून त्या रस्त्याने जाणारे जेवढे वाटसरू असतील, जे कोणी असतील, कोणत्याही जाती धर्माचे, त्यांना विसावा घेण्यासाठी सावलीची आवश्यकता आहे. कारण त्या काळामध्ये एक तर घोड्यावरून, रथातून, बैलगाडीतून किंवा पायी प्रवास असायचा. आजच्या आधुनिक युगामध्ये जे वाहन आहे, त्या काळामध्ये तेव्हा वाहनं नव्हते आणि म्हणून त्यांना विसावा मिळावा म्हणून त्याने रस्त्याच्या दुतर्फा झाडांची व्यवस्था केली, झाडाची लागवड केली बघा. दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्य आणि प्राण्यांसाठी देखील त्यानं दवाखान्यांची निर्मिती केली बघा. सम्राट अशोक माणसांसाठी सुद्धा दवाखाने काढले आणि प्राण्यांसाठी सुद्धा दवाखाने काढले. आणि फक्त दवाखानेच नाही काढले तर औषधालय सुद्धा काढले बघा. आणि दवाखान्यांच्या बाजूला औषधी झाडांचं सुद्धा रोपण करण्यात आलं त्याच्याकडून दवाखान्याच्या. कारण त्या काळामध्ये बघा झाडपाल्याचं वनस्पतीची औषधं असायचे ना, तर त्यानं त्याची पण सुविधा केली. आणि त्यानंतर बघा प्रत्येक ठिकाणी जागोजागी माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी देखील पिण्याच्या पाण्याची सोय केली बघा. ह्या मूलभूत गरजा आहेत बघा. खरं तर आजही आपण पाहतोय 21व्या शतकामध्ये आपण आहोत. आजही इथल्या राजकर्त्यांनी आदर्श घ्यावा यासाठी रस्त्याची आवश्यकता असते दळणवळण करण्यासाठी. बघ जर रस्ते बरोबर नसतील, आम्ही बुद्धगयेला जाताना बघा एक तो मांजी, काय मांजी माहित ना, मांजी म्हणून राजगिरीच्या अगोदर तो मांजी एक होता, माणूस होता, त्याची बायको गरोदर होती, काहीतरी त्याचं नाव आहे दशरथ मांजी. तर त्याची बायको गरोदर होती. आताची घटना समजा नंतरची, राजगिरीच्या अलीकडे जाताना लागते बघा एक पर्वत लागते, डोंगर मोठाच्या मोठा उजव्या हातात. तर त्याची बायको गरोदर होती. दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता, डोंगर ओलांडून जावं लागत होतं. आणि बायको विवळत होती, क्रंदन करत होती, तिला प्रसूतीच्या वेदना होत होत्या. तर तिला जाण्यासाठी रस्ता नव्हता.
आणि त्याची बायकोचा काय प्रॉब्लेम झाला, ती गेली मरून, लेकरूही गेलं आणि बायकोही गेली बहुतेक. तर मग यानं मनावर घेतलं आणि यानं डोंगर फोडून काढला आणि रस्ता तयार केला. तुमच्या माहितीसाठी सांग, हे आश्चर्य आहे. एकट्यानं, विशेष म्हणजे एकटा माणूस जर मनावर घेऊ शकतो चांगलं काम करण्यासाठी तर काहीही करू शकतो. भगवान बुद्ध म्हणाले, वाईट काम तर कोणालाही करता येईल, पण मनुष्याला काय करता आलं पाहिजे? चांगलं काम करता आलं पाहिजे बघा. आणि चांगलं काम भल्या भल्यांना करता येत नाही. ही बुद्धी भल्या भल्यांची चांगल्या कामासाठी चालत नाही, पण नको नको त्या कामासाठी मात्र अनेकांची बुद्धी चालते बघा. पण भगवान बुद्धांनी चांगली बुद्धी चालावी यासाठी धम्माचा मार्ग सांगितला. आणि म्हणून त्यानं जागोजागी तशा प्रकारचे पाणी पिण्याची सोय केली, झाडं लावले, औषधालय काढले त्यानं, आणि रोपवाटिका जी आहे वनस्पती ती पण तयार केली. आणि त्यामुळे बुद्ध अस्थि धातू पण त्यानं शोधून काढल्या, त्यावर सर्वत्र स्तूप काढले. आणि सर्वात महत्वाची घटना मी तुम्हाला सांगेल, भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 235 वर्षानंतर जेव्हा त्याचा 17वा राज्याभिषेक होता, सम्राट अशोकाचा 17वा राज्याभिषेक होता, आणि भगवान बुद्धाला महापरिनिर्वाण होऊन 235 वर्ष पूर्ण झाले. तोपर्यंत बौद्ध धम्मामध्ये, भिक्खू संघामध्ये 17 ते 18 पंथ निर्माण झाले होते बघा. भिक्खू संघामध्ये आजही बघा 18-19 पंथ आहेत तुमच्या माहितीसाठी. जपानचे भंतेजी वेगळे दिसतील तुम्हाला, चायनाचे भंतेजी वेगळे दिसतील, दलाई लामा भंतेजी वेगळे दिसतील तुम्हाला. हे थेरवादी परंपरेतले आमच्यासारखे मुंडन केलेले, हे असं भगवंतासारखं चिवर घातलेलं, परिमंडल केलेलं हे भिक्षू थेरवादी हे वेगळे दिसतील. महायानी वेगळेच भिक्खू आहे आणि थेरवादी वेगळेच भिक्खू आहेत बघा. असे 17-18 पंथ निर्माण झालेले आहेत बघा. त्याच्या तंत्रयानी, वज्रयानी, काय 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 असे भरपूर आहेत. आणि ते म्हणजे बुद्ध पुत्रच आहेत, म्हणजे तसे बौद्ध धम्माचेच अनुयायी आहे. पण त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या त्यांच्या हिशोबाने भगवंताने दिलेल्या विनयामध्ये शिथिलता आणली. आणि मग ते विनयामध्ये त्यांनी शिथिलता आणून भगवान बुद्धाच्या विनयाला आपापल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की भिक्खू संघामध्ये आणि बौद्ध धम्मामध्ये म्हणजे एकदम वाईट परिस्थिती निर्माण झाली. मग वाईट परिस्थिती निर्माण झाली तर सम्राट अशोकाने मोगली पुत्र तिस्स भंतेजीकडे जाऊन एक विनंती केली. आणि विनंती कोणती केली तर, भंते मी पाहतोय आता काही भिक्खू, काही उपासक धम्माचं आचरण करतात, भगवंताने सांगितलेल्या विनयाचं पालन करतात, तर काही करत नाहीत. याला पायबंद केला पाहिजे, याच्यावर तोडगा काढला पाहिजे, कारण बुद्ध शासन जिवंत राहिलं पाहिजे. कारण बुद्ध बघा, तुम्ही आदर्श उपासक कोणाला म्हणतात तर मी सुरुवातीला पण तुम्हाला सांगितलं, केवळ स्वतः पंचशील पालन केलं, स्वतः अष्टशील पालन केलं, स्वतःचं घर बौद्धमय बनवलं म्हणजे एवढंच पुरेसं नाहीये बघा. बौद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी मी काय करू शकतो माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या समाजामध्ये मी काही चांगलं काम करू शकतो का, धम्माचं आचरण करणारे माणसं मी तयार करू शकतो का, हाही विचार आपल्या मनात आला पाहिजे. त्यासाठी आपण काम केलं पाहिजे, समर्पित जीवन जगलो पाहिजे. अशा प्रकारचं कार्य करण्यासाठी म्हणून त्याने आपल्या भंते मोगली पुत्र तिस्स यांच्याकडे विनंती केली, भंते यावरती काहीतरी उपाय सुचवा. आणि मग भंतेजींनी सांगितलं, एका धम्म संगीतीचं आयोजन करावं लागेल. एक धम्म संगीती म्हणजे धम्म परिषद, भगवान बुद्धाच्या उपदेशांना एकत्र करण्यासाठी एक परिषद भरविल्या गेली बघा. त्याला तिसरी धम्म संगीती म्हटलं बौद्ध साहित्यामध्ये. कितवी? तिसरी धम्म संगीती. सम्राट अशोकाने संपूर्ण आयोजन केलं त्या तिसऱ्या धम्मसंगीतीचं. बौद्ध भिक्खू जे बाहेरून येत होते त्यांची व्यवस्था, राहण्याची, खाण्याची, थांबण्याची, निवाऱ्याची व्यवस्था, सगळ्या लोकांची व्यवस्था केली. आणि त्या तिसऱ्या धम्मसंगीतीच्या वेळेला मग त्याने भंतेजीला विनंती केली की ज्यांना भगवान बुद्धाचे विनय नियम मान्य नाही अशा भंतेजीला तुम्ही ग्रहस्थ बनवा, आणि ज्यांना भगवंताचे विनय मान्य आहेत त्यांना भिक्खू जीवनामध्ये राहू द्या. मग मोगली पुत्र तिस्स भंतेजी परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी ज्येष्ठ भिक्खूंना बोलावलं आणि त्यांना सांगितलं
की राजाची विनंती अशी आहे की बुद्ध शासन प्युअर राहिलं पाहिजे, शुद्ध राहिलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे. कारण जे अधार्मिक असतील, जे दुराचारी असतील, मग ते उपासक असो की भिक्खू असो, ते जर समाजामध्ये असतील तर बौद्ध धर्म टिकेल काय? बौद्ध संस्कृती टिकेल असं वाटते का तुम्हाला? तर आजही तर अशा लोकांची संख्या वाढली तर बौद्ध धर्म टिकत नाही, तर तो लयास जातो बघा. तुमच्या माहितीसाठी सांग. आणि फक्त कार्यक्रम करणं, उत्सव प्रिय असणं, मी नेहमी म्हणतो बघा, कधी कधी तिखट आपण बोलत असतो म्हणून सगळ्यांनाच काय आपण आवडत नाही आणि त्याचा काही आपल्याला संबंध नाही, आवडायचा नावडायचा, पण केवळ उत्सव प्रिय असणं एवढंच बुद्ध धर्मासाठी आवश्यक नाही आहे. तर आचरणिकपणा हा अत्यंत महत्वाचा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आज बघा बाबासाहेबांची जयंती साजरी होते बघा काही दिवसानंतर, आहे का? पूर्ण देशामध्ये लोक जयंती साजरी करतात. जयंती साजरी केलीच पाहिजे. जयंतीला तर बापा नाचलंच पाहिजे, नाचल्याशिवाय जयंती कशी साजरी होईल? पण फक्त नाचण्यानंच बाबासाहेबांची जयंती साजरी होईल असं तुम्हाला वाटते? 365 दिवसांमधून फक्त नाचण्यासाठीच एकत्र येणाऱ्या लोकांची संख्या जर पाहिली आपल्या देशात तर असंख्य लोक आहेत बघा. पण ज्या महामानवामुळे आपल्याला एवढं मोठं योगदान मिळालं, वैभव मिळालं, ज्या महामानवामुळं शिक्षण मिळालं, ज्या महामानवामुळे गावाकडून खेड्यातून शहरात आलो, ज्या महामानवामुळे नोकरी मिळाली, घरं मिळालं, सगळं काही मिळालं, त्या महामानवाच्या नावाचा फक्त जय जयकारच करण्यात आपण स्वतःला धन्य समजत असेल तर त्या महामानवाला संपवण्यासाठी दुश्मनांची काय गरज पडेल गरज पडेल का दुश्मनांची गरज? तर बिलकुल दुश्मनांची गरज पडणार नाही बघा. त्यांच्या अनुयायीच त्यांना संपवतात. आणि म्हणूनच बघा आज आपल्या समाजामध्ये जी परिस्थिती आहे, एक ना धड भारावर चिंध्या आहे, कोणी कुणाचा ऐकायला तयार नाही आहे. बिलकुल आपली मनमानी आणि मला वाटेल तेच खरं आणि आम्हाला वाटते तेच झालं पाहिजे अशा प्रकारच्या विचारांची माणसं समाजात वाढल्यामुळे बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचे संकल्प, बाबासाहेबांचा आदेश एकीकडे राहतो आणि नाच गाण्यामध्ये, तमाशामध्ये आणि फक्त उत्सव साजरा करण्यामध्ये रमलेल्या लोकांच्या मुळे बघा धम्माची जी बाजू आहे ती एकीकडे राहते. म्हणून सम्राट अशोकाने बघा 3ऱ्या धम्म संगीतीमध्ये त्या भंतेजीला विनंती केली आणि बुद्ध धम्माला शुद्ध करण्याचं काम त्याने केलं. आणि म्हणून अनेक भिक्खूंचे चिवर मोगली पुत्ततीस भंतेजीने म्हणजे ज्यांना मान्य नव्हते विनय त्यांनी ते उतरवले. कारण राजदंड त्यांना दिल्या जात होता ना बघा, राजाने सांगितलं. परंतु याच्यामध्ये गोष्ट अशी आहे, आज ज्या लोकांना वाटते काही आम्ही पाहतो सोशल मीडियावरती भिक्खूंवरती टीका करतात, भिक्खूंची बदनामी करतात. मी या मताचा आहे की जर खरंच वाटत असेल बुद्ध धम्माचं काम व्हावं तर अगोदर पहिली गोष्ट दुसऱ्याला नाव ठेवण्याच्या अगोदर आपण किती पाण्यात आहोत, आपल्या घरातलं कोणी दान दिलंय का, आपण म्हणते जी आपल्या परिवारातलं नातेवाईकातलं कोणी दान दिलंय का, आपण रोज विहारात जातो का, आपल्या लेकरा बाळांना घेऊन विहारात जातो का, आपण बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी नेहमी दान देतो का, आपण पंचशील अष्टशील पालन करतो का, आपण ध्यान करतो का, आपण माणसं जोडण्याचं काम करतो की तोडण्याचं काम करतो, हा प्रश्न अगोदर स्वतःला विचारला पाहिजे बघा. आणि जर असा प्रश्न स्वतःला लोक आपले विचारत नसतील, आपल्यामध्ये जर परिवर्तन घडून आणत नसतील तर एकमेकांवरती चिखलफेक करण्यात काय अर्थ आहे तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे बुद्ध धम्मासाठी भिक्खू पण महत्वाचे आहेत आणि उपासक पण महत्वाचे आहेत. परंतु केवळ नामधारी भिक्खू पण महत्वाचे नाहीत आणि केवळ नामधारी उपासकही महत्वाचे नाही, तर आचरणिक भिक्खू आणि आचरणिक उपासक हे महत्वाचे आहे. आणि म्हणून सम्राट अशोकाने बघा स्वतःची मुलगी संघमित्रा नावाची बुद्ध शासनाच्या प्रचार प्रसारासाठी बुद्धाचा विचार जिवंत राहावा यासाठी दान दिलं बघा. बळजबरीनं नाही दान दिलं. खरं तर त्या संघमित्रामध्ये सुद्धा ती श्रद्धा होती, ती धार्मिकता होती. सम्राट अशोकाला जेव्हा भंते मोगली पुत्ततीस यांनी सांगितलं की धम्माचा दायाद फक्त विहार बांधून बनता येत नाही, आजच व्हिडिओ व्हायरल झाला बघा आपल्या प्रवचनाचा या संदर्भातला, की फक्त विहाराचं बांधकाम केलं म्हणून
फक्त पांढरे कपडे घालतात म्हणून, किंवा फक्त पंचशील पालन करतो म्हणून, फक्त उपोषण पालन करतो म्हणून, विहारात फक्त जातो म्हणून कोणी धम्माचा दायाद होत नाही. तर धम्माचा दायाद कोणाला म्हटलेला आहे भगवंताने? ज्यांच्या परिवारातलं, ज्यांच्या रक्ताच्या नात्यातलं कोणीतरी बुद्ध शासनाला वृद्धिंगत करण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी भिक्खू संघामध्ये मुलगा, पती, भाऊ कोणीतरी दान दिला, मुलगी किंवा कोणीतरी दान दिली, असे जे लोक आहेत ते धम्माचे दायाद आहे. त्यांना अधिकार पोहोचतो सांगण्याचा, बोलण्याचा, नाही का, विनंती करण्याचा. पण मला सांगा, कोणी तंबाखू खाण्यात जिंदगी वाया घालवत असेल, नाव ठेवायला तोंड तरी आहे का? दारू पिण्यामध्ये जिंदग्या वाया घालवत असतील, नाव ठेवण्याला अर्थ तरी राहील का? मला सांगा, राहील का अर्थ? त्या बिलकुल राहणार नाही. म्हणून सम्राट अशोकाने प्रश्न विचारला की मी धम्माचा दायाद झालो का बनते? 84,000 विहार स्तूप चैत्य निर्माण केले. तर बनते म्हणाले, नाही महाराज, रक्ताच्या एक तर तुम्ही, नाही तर राण्या, नाही तर मुलं, कोणीतरी तुम्हाला भिक्खू संघात किंवा भिक्खुणी संघात दान द्यावं लागेल, तरच तुम्ही धम्माचे दायाद व्हाल. म्हणजे परमनंट तुम्ही अधिकारवाणीने सांगू शकाल, बोलू शकाल भिक्खूंना की म्हणते माझी विनंती अशी आहे की तुम्ही या देशात गेलं पाहिजे प्रचारासाठी, म्हणते माझी विनंती आहे तुम्ही त्या देशात गेले पाहिजे प्रचारासाठी. आणि फक्त सांगण्याचाच विषय नाही, तर त्यांची इथून तिथपर्यंत जाण्याची व्यवस्था, तिथे थांबण्याची, निवाऱ्याची व्यवस्था, ही सगळी व्यवस्था तर त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली. मी आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, ज्यांना असं वाटते की धम्माचा प्रचार भिक्खू करत नाहीत किंवा कोणी धम्माचा प्रचार प्रसार होत नाही, त्या प्रत्येक मायबापाला, भावाला, बहिणीला मी सांगतो की आपल्यापासून सुरुवात करा. बुद्धाचा धम्म तुमचाही, तुम्ही पण बौद्ध आहे, आम्ही पण बौद्ध आहोत, आपण प्रत्येक जण बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी तुमच्यावरही उपकार केले, बाबासाहेबांनी आपल्यावरही उपकार केले, नाही का? म्हणून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं केवळ भिक्खूचीच जबाबदारी नाही आहे, तर भगवंताने धम्मरथाचे आणि बाबासाहेबांनी सुद्धा धम्मरथाचे किती चाक सांगितले? 4 चाक सांगितले. पैकी पहिलं चाक भिक्खू, समोरचं, दुसरं चाक पुढचं भिक्खुनी, पाठीमागचे 2 चाक उपासक आणि उपासिका. हे धम्मरथाचे 4ही चाक व्यवस्थित, सुव्यवस्थित असतील तर धम्मरथ पुढे आणि पुढे जाईल. नाही तर एक तर जाग्यावर थांबेल, नाही तर मागे 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 जाईल. म्हणून तर बाबासाहेब म्हणाले आपले की हा धम्माचा रथ मी इथपर्यंत आणला. हा समाजाचा जो गाडा आहे तो प्रगतीचा, परिवर्तनाचा मी इथपर्यंत आणला माझ्या स्वतःच्या बळावरती. यापुढे त्याचं सारथ्य तुम्हाला करायचं, यापुढे त्याला तुम्हाला सांभाळायचं आहे, तुम्हाला चालवायचं आहे. परंतु तुम्हाला जर हा धम्माचा रथ पुढे आणि पुढे घेऊन जाता आला नाही तर हरकत नाही, परंतु धम्माचा रथ मागे येणार नाही, याची तुम्ही खबरदारी बाळगली पाहिजे, याची तुम्ही दक्षता बाळगली पाहिजे. आणि त्यासाठी स्वतः धार्मिक बनलं पाहिजे, धम्माचं आचरण करणारे बनलं पाहिजे. म्हणून स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. म्हणून आपल्या पोरांना, बौद्ध मुलांना बाबासाहेबांनी सुद्धा इशारा दिला बघा, तरुणांनी पोटचा पाईप होता कामा नये. म्हणून सम्राट अशोकाने स्वतःपासून परिवर्तनाची सुरुवात केली. आपली मुलगी संघमित्रा भिक्खुनी संघामध्ये दान दिली, मुलगा महेंद्र नावाचा भिक्खू संघामध्ये दान दिला आणि त्यांना बोधी वृक्ष घेऊन बुद्ध गयेचा श्रीलंकेला पाठवलं. आणि त्या बहीण भावंडांनी श्रीलंकेमधल्या राजाला अगोदर बौद्ध धम्म समजून सांगितला आणि राजाला बौद्ध धम्म समजल्यामुळे संपूर्ण श्रीलंका राष्ट्र बुद्धमय झालं बघा. आणि बुद्धमय झाल्यानंतर सम्राट अशोकाने भिक्खू संघाला विनंती करू करू अनेक देशामध्ये भिक्खूंना पाठवलं, त्यांची संपूर्ण व्यवस्था केली. तो पात्र होता आणि भगवान बुद्धांनी सांगितलं आपल्या पात्रता असणं अत्यंत आवश्यक असते. आणि त्यामुळे असे महान सम्राट अशोक या देशामध्ये जन्मले, त्यांनी बौद्ध धम्मासाठी कार्य केलं. या देशाला खरी लोकशाही कशाला म्हणतात हे त्यांनी शिकवलं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा त्याने सन्मान केला विशेष म्हणजे. आणि हिंसा त्याने संपवली, हिंसेला त्याने आळा घातला. राजे लोक आपल्या यज्ञामध्ये बळी द्यायचे प्राण्यांचा, सम्राट अशोकाने त्याला आळा घातला. बळी प्राण्यांचा देऊ नये असं सम्राट अशोकाने फरमान सोडलं. म्हणून असा महान सम्राट अशोक बघा
आपल्याला लाभला आणि त्याने बौद्ध धम्माला राजाश्रय दिला. बौद्ध धम्माला राजाश्रय दिल्यामुळे आज बौद्ध धम्म सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते. बौद्ध धम्माच्या पाऊलखुणा, लेण्या, शिलालेख, अशोक स्तंभ आपल्याला पाहायला मिळते. त्यात सम्राट अशोकाचा अशोक चक्र राष्ट्रध्वजावरती आहे. त्याने बनवलेली अशोक स्तंभ राजमुद्रा ही आपली राजमुद्रा, देशाची राजमुद्रा आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धाचा धम्म त्याने जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतःचा मोठा प्रयत्न, समर्पित जीवन त्याने जगलं. आपली संपत्ती, आपली मालमत्ता, आपला परिवार त्याने बुद्ध धम्माच्या कामी लावण्याचं काम केलं. आणि त्यामुळे त्याचा आदर्श भारतातल्याच नाही तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. त्याच्यासारखा त्याग आपल्यालाही करता आला पाहिजे. त्याच्यासारखं बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी समर्पित जीवन आपल्यालाही जगता आलं पाहिजे. तर बौद्ध धम्म टिकून राहील. अन्यथा केवळ जय जयकार आणि केवळ गुणगान गात राहिलो तर बौद्ध धम्म लवकरच नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अपेक्षा एवढीच आहे सम्राट अशोकाचं जीवन कार्य सांगण्यामागची की आपण स्वतःला आचरणिक बनवावं. समाजामध्ये वैचारिक परिवर्तन कसं निर्माण होईल यासाठी म्हणून आपण काम करावं. आपला वेळ, आपली बुद्धिमत्ता आणि आपले धन आपण समाजासाठी खर्च करण्याची तयारी दाखवावी आणि तशा प्रकारचं योगदान देत राहावं. आणि त्यामुळे तुम्हाला पुनश्च एकदा सम्राट अशोकांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. येणाऱ्या 14 एप्रिलच्या सुद्धा तुम्हाला भीम जयंतीच्या सुद्धा शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांच्या विचारांचा बुद्धमय भारत बनविण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. आपल्या चॅनलवरील सर्व प्रवचन एकमेकांना शेअर करत राहावेत जेणेकरून बुद्ध धम्म आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होईल. अशा प्रकारची अपेक्षा इथे व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः. सूचना आहे सर्वांना. खरं तर बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण व्हावा हा आपला अजेंडा आहे, हा आपला शुद्ध हेतू आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यक्रमातील धम्मदेसना आपल्या चॅनलवरती टाकत असतो. निश्चितपणे तुमच्यापैकी बरेच जण आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलचे फॉलोअर्स आहात, सबस्क्रायबर आहात. एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे यासाठी सांगतो आहे की तुमच्यापैकी जे नवीन असतील तर त्यांनी आपल्या परिवारामध्ये टी व्हीला कनेक्ट करून किंवा मोबाईलमध्ये आपल्या परिवारामध्ये परिवर्तन व्हावं, मुलांवर धम्माचे संस्कार व्हावेत, बाबासाहेब त्यांना कळावेत. ही इच्छा ज्यांची कुणाची असेल किंवा घरामध्ये विस्कटलेली घडी ज्यांच्या कुणाची असेल आणि त्यांना वाटत असेल की ती घडी नीट व्हावी, घरामध्ये धम्ममय वातावरण खरंच निर्माण व्हावं, तर त्यांच्यासाठी उपयुक्त असलेलं आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. तर आपल्या चॅनलला तुमच्याकडे मोबाईल आहे, टी व्हीवरील किंवा मोबाईलवरील किंवा यूट्यूबवरील नको ते डोकं खराब करणाऱ्या मालिका, सिरियल, चित्रपट पाहण्यापेक्षा आणि मुलांनाही त्या माध्यमातून बिघडवण्यापेक्षा बुद्ध बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले अनेक विषयांवरील
प्रवचन आपल्या चॅनलवरती असतात, तर म्हणून मोबाईलमध्ये जाऊन यूट्यूबला आपल्या दी ग्रेट हॅपीनेसला तुम्ही सबस्क्राईब करावे, इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे आणि जी प्रवचनं असतात ती आपल्या नातेवाईक, आप्तेष्ट आणि व्हॉट्सअप ग्रुपवरील जेवढी लोक असतात त्यांना शेअर करत राहावीत, लाईक करावीत आणि कॉमेंट्स करत राहाव्यात, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.